नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का. शिंदे सरकारकडून सर्वात मोठी कारवाई. राजकीय वर्तुळात एकच खळबळ. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दरम्यान, आमदार अपात्रता प्रकरणी आलेल्या निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे यांनी असंसदीय भाषेत वक्तव्य केलं असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर त्यांनी आक्षेपार्ह भाषेत आरोप केले आहेत. मात्र त्यांच्या याच वक्तव्यावरून आता त्यांच्या विरोधात हक्कभंग आणण्यासाठी आमची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, या संदर्भात बोलत असताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, अध्यक्षांचा निर्णय मॅच फिक्सिंग असता तर ठाकरे गटाचे 14 आमदारही अपात्र ठरवले गेले असते. मात्र ठाकरे गटाला जे काय आरोप करायचे आहे त्यांनी ते बिनधास्त करावं. त्यांना कोर्टात जायचं असेल तर त्यांनी कोर्टात खुशाल जावं. खरं तर शरद पवारांनी त्यांना बूस्टर डोस दिला आहे. मात्र आम्ही देखील न्यायालयामध्ये आमची बाजू मांडू. आमचे शिवसंकल्प अभियान सध्या राज्यामध्ये सुरू आहे. 14 तारखेला आम्ही प्रत्येक जिल्ह्यात संयुक्त मेळावे घेणार आहोत आणि याच वेळी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावरती देखील आम्ही हक्कभंगाची कारवाई करणार असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर आम्ही 54 पैकी 40 आमदार शिंदे साहेबांसोबत आहोत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही, दुसऱ्या गटात गेलेलो नाही. आम्ही नैसर्गिक युतीत निवडून आलो असताना उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्यासोबत इच्छेविरोधात सरकारमध्ये सहभागी झालो. सरकार स्थापन करत असताना 2 ते 3 हॉटेलमध्ये आम्हाला उद्धव ठाकरे यांच्याकडून ठेवण्यात आलं. त्यावेळी पक्षप्रमुखाकडे भाजप शिवसेनेचे सरकार असले पाहिजे हे आम्ही वारंवार सांगत होतो, म्हणत होतो. परंतु तरी देखील उद्धव ठाकरे आमचं ऐकत नव्हते. त्यांना केवळ आणि केवळ मुख्यमंत्री पदाची खुर्ची दिसत होती आणि आता तेच उद्धव ठाकरे अध्यक्षांच्या निर्णयावरती मॅच फिक्सिंगचा आरोप करत आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या या आरोपाला काही तथ्य नाही. उलट उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधातच आम्ही हक्कभंग आणणार असून त्यांच्यावरती निश्चितपणे कडक कारवाई करण्यात येईल, असं देखील यावेळी शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.